नमस्कार. आज आपण असे काही एक्सरसाइज पाहणार आहोत ज्यामुळे आपली योगासने आणि इतर व्यायाम प्रकार खूप सुखकर होतील. योगासनांमध्ये कधी कधी असं होतं की ते स्ट्रेचेस जे मिळायला पाहिजेत, जशी योगासनं व्हायला पाहिजेत, तिथे जाण्यासाठी आपल्याला अडथळे निर्माण होतात आणि फ्लेक्झिबिलिटी कमी असल्याने आपल्याला योगासने पूर्ण करता येत नाही किंवा इतर व्यायाम प्रकारांमध्ये आपल्याला स्टिफनेस जाणवतो. तर आज ज्या मी स्ट्रेचेस आणि एक्सरसाइज तुम्हाला सांगणार आहे ती पूर्वतयारी असणार आहे. तुम्ही ते स्ट्रेचेस जर घरच्या घरी केले तर योगासनं करण्यासाठी तुम्हाला त्याचा अत्यंत फायदा होईल, खूप फायदा होईल. तर हे सर्व स्ट्रेचेस आहेत ते आपण बघणार आहोत. हे स्ट्रेचेस कसे आहेत माहिती आहे का? यामध्ये आपण जे स्ट्रेच करतो ते योगासनांमध्ये सुद्धा स्ट्रेचेस आहेत ते होत असतात. स्ट्रेचिंग हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला आजच्या लाईफमध्ये लक्षात येईलच की स्ट्रेचिंग किती आणि कुठे कुठे आपल्याला उपयोगाची पडत असते आणि का, किती महत्त्व आहे त्याचं. मला सांगा, आपलं कोणाला वाटत नाही की आपल्याला छान योगासनं जमावीत, आपल्या शरीरात बाबा स्टिफनेस नसावा, आपल्याला जे व्यायाम प्रकार करायचे आहेत त्यासाठी शरीराने आपल्याला भरपूर साथ द्यावी. पण शरीरात जर स्टिफनेस भरपूर असेल तर ह्या वाटण्याला काहीच अर्थ नाही, कारण त्या स्टिफनेसला दूर करणारे स्ट्रेचेसच आपण करणे त्यामध्ये भाग आहे. आणि म्हणून हे स्ट्रेचेस आपण पूर्वतयारी म्हणून करायचे आहेत, ज्यामुळे तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढेल, तुमची स्ट्रेचिंग सुधारतील. आपण TV शोजमध्ये, रियालिटी शोजमध्ये भरपूर वेळा पाहिलेले आहेत असे काही ॲक्रोबॅटिक पोजेस, ॲक्रोबॅटिक एक्सरसाइजेस. यामध्ये काय होतं, हे जे आजचा आपला विषय आहे आयसोमेट्रिक एक्सरसाइज अँड स्ट्रेचिंग, ही स्ट्रेचिंग आणि आयसोमेट्रिक एक्सरसाइज म्हणजे एका स्नायूसोबत आजूबाजूचे सर्व स्नायू गट त्या अवयवाला किंवा त्या स्नायूला सपोर्ट करत असतात ह्या सगळ्या पोजेस करण्यासाठी. तर हे सर्व व्यायाम प्रकार आहेत ते महत्त्वाचे असतात. कारण आयसोमेट्रिक एक्सरसाइज म्हणजे तुम्ही आठवा, लहानपणी पंजा हा गेम खेळत असताना एका स्नायूसोबत आजूबाजूचे सर्व स्नायू त्यावेळेस जोर त्यांचा लागलेला असतो. तसंच फिजिओथेरपिस्ट जर सर्वायकल स्पॉन्डिलिसिसचा त्रास असेल तरी सुद्धा या एक्सरसाइज देत असतात. ट्रेनमध्ये आपण जेव्हा वरती पकडतो तेव्हा ती ट्रेन कितीही आपल्याला हलवत असू देत, आपण वरती स्ट्रेट राहतो. मग इथे काय होतं, एका स्नायूसोबत आजूबाजूचे सर्व स्नायू गट आहेत ते तिथे सपोर्ट करत असतात. तसेच आसनांमध्ये सुद्धा असतात. एका आसनामध्ये त्या स्नायूसोबत आजूबाजूचे सर्व स्नायू सपोर्ट करत असतात. तर आजचा आपला विषय आहे तो हे स्ट्रेचेस आहेत ते करायचे कसे. आयसोमेट्रिक स्ट्रेचेस एक्सरसाइज म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊयात. हे स्ट्रेचेस आहेत ना आयसोमेट्रिक एक्सरसाइजमध्ये, ते म्हणजे अचल वस्तूंचा आधार घेऊन 1/3 कमाल शक्ती जोर वापरून आपल्याला या एक्सरसाइज करायच्या असतात. तसंच हे स्ट्रेचिंग्स आहेत, त्या स्ट्रेचिंगमध्ये सुद्धा काही नियम आहेत जे आपण जर जसे तसे केले ना तर आपल्याला ते बरोबर होतात. मी अशी भरपूर जण पाहिली आहेत जे स्ट्रेचिंग म्हटलं की घाबरतात, स्ट्रेचिंग म्हटलं की नको म्हणतात. कारण ते स्ट्रेचिंगमुळे असे काही ताण शरीरावरती येतात की ते दुखणी 2-3 दिवस राहतात. म्हणून मला असे भरपूर जण म्हणतात की स्ट्रेचिंग दुखणं काय मॅडम, जीव जाईल एवढं दुखायला होतं जेव्हा स्ट्रेचिंग आम्ही करतो तेव्हा. आणि म्हणूनच आजचा हा विषय आहे, तुम्ही नीट समजून घ्या. कारण या स्ट्रेचिंग जर खरंच आपण जर चुकीच्या पद्धतीने केल्या तर हे दुखू सुद्धा शकतं. कारण ह्या शिरा टणक झालेल्या असतात, मसल्स खूप स्टिफ झालेले असतात आणि यामुळे स्ट्रेचिंग्स आहेत ते जॉईंट्सपासून, जॉईंट्सवरची आवरणं, मसल्सवरचे जे टणक शिरांचं आवरण आहे त्यांना रिलॅक्स करून, रिलॅक्सेशनसाठी हे स्ट्रेचिंग्स असतात. आपण रात्रभर झोपून असतो आणि नंतर सकाळी उठल्यानंतर एक स्ट्रेच असं जेव्हा करतो ना तेव्हा किती बरं वाटतं. तर तसेच आपल्या इंटरनल ऑर्गन्सला, इंटरनल मसल्सला सुद्धा त्याची गरज असते, फार गरज असते. आणि या हे स्ट्रेचेस जर आपण दिले तर त्या स्ट्रेचेसच्या अलीकडची स्थिती शरीराची काय असते, स्टिफनेस, जडपणा, ही अलीकडची स्थिती. मग या ठिकाणी जर स्ट्रेचेस आले तर तिथे किती मुवमेंट्स आणि फ्लेक्झिबिलिटी येईल. तर असे काही स्ट्रेचेस आज आपण पाहणार आहोत. हे जे दुखणं आहे ना म्हणजे जे स्ट्रेचेसमुळे होत असतं तर ते आहे ते लॅक्टिक ॲसिड जे जॉईंट्समधून निघतं ना, ते लॅक्टिक ॲसिडचं आवरण होतं मसल्सवरती आणि म्हणून ते स्ट्रेचेस आहे ते थोडंसं दुखू शकतात मसल्स आपले. आणि हे होऊ नये यासाठी आपल्याला स्ट्रेचेस योग्य प्रमाणात करणे, किती ताणणं गरजेचं आहे ना हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर मग आपण कारणं देतो, काल खूप जरा व्यायाम खूप झाला आणि आज मसल्स दुखतात तर आज आपण स्किप करूयात आणि उद्या करूयात एक्सरसाइज, असं करता करता 2-3 दिवस जातात त्यात. तर अशा क्षुल्लक गोष्टींसाठी आपण अजिबात व्यायामाची जे रुटीन लागलेलं आहे ते थांबायचं नाही, तिथे थांबायचं नाही. जर अगदीच ट्रेन आला असेल, मसल टिअर सारखं जर फील असेल आपल्या मसल्समध्ये तर एक वेळेस आपण 2 दिवस थांबू शकतो. 48 तासांमध्ये ते मसल पेन कमी होत जातं. पण हे जे लॅक्टिक ॲसिडचं आवरण मसल्सवरती असतं त्यामुळे अजिबात आपण थांबायचं नाही.
हे जे फुटबॉल प्लेयर्स, क्रिकेटर्स, स्पोर्ट्स पर्सन्स असतात ना, त्यांचे हे सगळे ताण घालवण्यासाठी या स्ट्रेचेसचा ते उपयोग करतात. हे जे डायनामिक स्ट्रेचेस आहेत, ते डायनामिक स्ट्रेच किंवा एक्झरसाइजमुळे हे जे मसल्सवरती जे ताण आलेले असतात, सोर झालेले असतात मसल्स, तो सोरनेस पूर्ण निघून जातो. हे तुम्ही करून पाहू शकता. स्पॉट जम्प्स, लेग किक्स, लंजेस, हे लंजेस झाले, हे लेग किक्स. शफलिंगचे सगळे प्रकार, साईड जम्प्स, तसंच हाय जम्प्स, उंच उड्या. असे जे काही डायनामिक वर्कआउट आहेत, यामुळे सर्व ताण जो शरीरावरचा आहे तो निघून जातो. हा एक सिक्वेन्स असतो. म्हणजे हे सगळे एक्सरसाइज कुठे असायला पाहिजेत, तर याला सिक्वेन्स आहे. आधी वॉर्मअप. वॉर्मअप म्हणजे काय? उष्माकार व्यायाम प्रकार. यामुळे शरीरात जो स्टिफनेस आहे तो जायला तयार होतो. आणि त्यानंतर हे जे सगळे जॉईंट्ससाठी एक्सरसाइज आपण केली, शोल्डर्स, हिप जॉईंट, व्रिस्ट जॉईंट, एल्बो जॉईंट, नी जॉईंट, अँकल जॉईंट, पहिले जॉईंट्सवरती काम करायचं. त्यानंतर मग मसल्सवरचं स्टिफनेस जाण्यासाठी डायनामिक वर्कआउट उपयोगाचे ठरतात, जे आपण आत्ता पाहिले. डायनामिक वर्कआउट म्हणजे ज्यामध्ये आपण फास्ट वर्कआउट्स करत असतो. यामध्ये सूर्यनमस्कारांचा सुद्धा समावेश येतो. सूर्यनमस्कार सुद्धा आपण जलद गतीने केला तर मग हा स्टिफनेस निघून जातो. प्रसाद दादा आणि गायत्री, तुम्ही दाखवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. जरा अजून स्पीडली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. बरं, सुरुवातीला आता हा स्पीड जरी जमला नाही तरी आपण तो स्पीड आहे तो हळूहळू वाढवत नेऊ शकतो. हे सर्वच एक्सरसाइजमध्ये आहे, प्रोग्रेस ही होतेच, मग स्ट्रेचेसमध्ये सुद्धा. तर आता आपल्यासोबत प्रसाद दादा आणि गायत्री आहे. मी या दोघांच्या हेल्पने तुम्हाला स्ट्रेचेस दाखवणार आहेत. कारण हे स्ट्रेचेस आहेत ना, ते मी आता खास सिच्युएशन जी आहे लॉकडाऊनची, यासाठी मी हा आज विषय तुमच्यासमोर मांडते. कारण आपण सर्वजण घरातच आहोत, तर हे एक जी पार्टनर स्ट्रेचिंग आहे ती आपण घरातल्या घरात करू शकतो. मग आई आणि वडील, आई आणि मुलगा, मुलगी आणि वडील किंवा भावंड, मित्रमैत्रिणी असे हे एकत्र स्ट्रेचेस करू शकतात. यामुळे काय होईल, हे ग्रुप ॲक्टिव्हिटीज आहेत ना, या ग्रुप ॲक्टिव्हिटीजमुळे आपण जास्त मोटिवेट होतो, आपण जास्त ॲक्टिव्ह होतो आणि आपला जो फिटनेस आहे तो आनंदमय होतो. मग हे वातावरण निर्मिती आहे ना एक्सरसाइजची, ती व्हायला पाहिजे. तर आता आपण सुरुवात करूया स्ट्रेचेस पाहायला. पहिला स्ट्रेच करण्यासाठी मला प्रसाद दादा हेल्प करणार आहे. अशा 2 जणांची आवश्यकता यामध्ये असते. जो स्ट्रेच घेणारा आहे तो प्रसाद दादा आणि मी स्ट्रेचेस आहेत ते करणार आहे. यामधल्या बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला सांगते स्ट्रेचेसच्या, कारण मी ज्या स्ट्रेचिंग करते, सगळे एक्सरसाइज करते, त्या कण त्यामध्ये स्ट्रेचेसचा लक्षपूर्वक मी पूर्ण स्ट्रेचेस करत असते. तर ते कसे केले पाहिजेत पाहूया. फर्स्ट स्ट्रेच, जवळजवळ 15 ते 20 स्ट्रेचेस आपण पाहणार आहोत आता. पहिल्या स्ट्रेचमध्ये मी एक पाय वरती घेतला. आता हा पाय किती वरती घ्यायचा, तो आपला फ्लेक्झिबिलिटीवरती आहे. मग आता आपली फ्लेक्झिबिलिटी जर इथपर्यंत असेल, समजा इथपर्यंत असेल, आपण हळूहळू जाऊ. मग आता प्रसाद दादा माझ्या टाचेला एक हात लावणार आणि दुसऱ्या हाताने माझ्या गुडघ्याला एक प्रेशराईज करून पाय हळूहळू वरती घेणार. पण तो एक सरळ रेष आहे ती पकडत आहे. स्टर्नम बोन, नाक या सरळ रेषेत तो पाय येतो. तो काय करत आहे, उजव्या हाताने पायाला ढकलतोय आणि डाव्या हाताने तो माझ्या गुडघ्याला खेचतोय त्याच्या दिशेने. यामुळे मग माझा हा स्ट्रेच आहे ना, इथून अँकल, काफ, हामस्ट्रिंग मसल हा स्ट्रेच खूप उत्तम येतोय. तो माझ्या हिप जॉईंट पासून सुरू झालाय. घे 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 ना, आणखीन घे.
अजून 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 जाऊ दे. मी तुम्हाला माझा सराव दाखवते. आता ही स्ट्रेचिंग मी रेग्युलर करून करून जी वरती होती ती आपण प्रॅक्टिसने इथपर्यंत आणू शकतो. आणखीन घे, आणखीन जाऊ दे. त्याने त्यावेळेस काय केलंय, उजव्या पायाने माझ्या डाव्या गुडघ्यावरती एक प्रेशर दिलेला आहे, ज्यामुळे माझा पाय वरती येणार नाही. आता हा स्ट्रेच कुठपर्यंत असला पाहिजे, किती ताण द्यायचा समोरच्याने, तर आता मी जोपर्यंत बस म्हणत नाही तोपर्यंत त्याने ताण द्यायचा आहे. आता मी बास म्हटले, बास, तर आता हा ताण आहे ते 1% कमी करायचा. येस, 1% कमी करून मग या ताण हा जो आहे तो 40 सेकंद श्वास अगदी सामान्य ठेवून 40 सेकंदांच्या वर जेव्हा आपण एखादी स्ट्रेचिंग करतो तेव्हा तो मसलमध्ये प्रोग्रेस होतो आणि स्ट्रेचिंग, ॲक्च्युअल स्ट्रेचिंग घडते. मिनिमम 40 सेकंड्स. बस, हळूहळू रिलॅक्स, हळूहळू रिलॅक्सेशन घ्यायचं. पाय पूर्ण खाली ठेवायचा. जो स्ट्रेचिंग घेणारा आहे ना, समोरची व्यक्ती, त्या व्यक्तीने ज्याची स्ट्रेचिंग घेतोय त्याला अगदी लहान मुलाप्रमाणे हँडल केलं पाहिजे, अगदी केअर घेऊन. कारण तो एक मसल आहे, त्या मसलवरती जेवढं आपण प्रोटेक्शन ठेवून आपण स्ट्रेच करणार, समोरच्याची स्थिती काय आहे, त्याला त्रास होतोय का, बास का, तो ताण आहे तो त्याला सुखकर असा ताण आहे का, तिथपर्यंत थांबायचं. ही स्ट्रेचिंग आहे ना, या स्ट्रेचिंगमुळे काय काय प्रोग्रेस, आपल्या कुठल्या कुठल्या आसनात प्रोग्रेस होऊ शकतो ते पहा. या स्ट्रेचिंगमुळे मी उत्तान पदासन चांगलं करू शकते. हनुमान आसन या स्ट्रेचिंगमुळे चांगलं होतं. पूर्वतयारी पहा, जर ती पूर्वतयारी असेल तर ही सर्व आसनं आपल्याकडून शक्य होतील. असंच दोन्ही पायाने हा स्ट्रेच केला ना पाठीवर झोपून, तर मग पश्चिमोत्तानासन, सुप्त त्रिविक्रमासन, अनंतासन, हे सर्व आसनं आपण आपल्याकडून खूप छान होतील. आता याच्या पुढचा स्ट्रेच बघूयात. उभं राहून घे. हा साईड स्ट्रेच आहे. याला आपण बॅक साईडने पहिले दाखवू, म्हणजे हा स्ट्रेच खूप चांगला दिसेल. मी सरळ उभी आहे, हात मी सध्या कमरेवर ठेवले, एक पाय मी बरोबर प्रसाददादाच्या हातात दिलाय. त्याने पाठीवर झोपून जसे हात ठेवलेले तसेच हात आता ठेवलेले आहे. आणि आता हा सुद्धा स्ट्रेच मी बास म्हणेपर्यंत तो करत जाणार आहे. बास. आता जो स्ट्रेच दिला त्यापेक्षा 1% त्याने खाली येऊन होल्ड करायचं तिथे. आता आपण दुसरा पाय समोरून पाहूयात. या स्ट्रेचमध्ये जर तुमचा बॅलन्स राहत नसेल तर तुम्ही एका भिंतीचा आधार घेऊ शकता किंवा एका टेबलचा आधार घेऊ शकता आणि असं स्टेडी थांबू शकता. हा घे पाय. काय केले त्याने, आता बरोबर माझ्या टाचेला पकडलंय, दुसऱ्या हाताने गुडघ्याला खाली प्रेशराईज केलंय. यामुळे माझ्या हामस्ट्रिंगला आणि काफला चांगला स्ट्रेच मिळतोय. आता हा हात आडवा येतोय, यामुळे मी हा सुद्धा हात कमरेवर घेते. पास. आता हा स्ट्रेच इथपर्यंत जात नसेल तर थांबा, इथेच थांब. सुरुवात आहे ती खालीपासून, जरा खाली. हां, इथे या स्ट्रेचमध्ये पण जर तो वरचा जमत नसेल तर इथपर्यंत सुद्धा करताना समोरच्याने कसा स्ट्रेच घेतला पाहिजे बघा. त्याने आत्ता सुद्धा खाली प्रेशर केलंय. जर एवढाच पाय उचलतोय तर फक्त पकडून ठेवला तर तो बरोबर आहे, पण त्याला स्ट्रेच येण्यासाठी प्रसाददादाला या गुडघ्याला खाली प्रेस करावं लागणार आणि टाचेला वरती उचलावं लागणार. ऑपोजिट प्रेशर्स येतात, हां, वर उचलणे आणि खाली दाबणे. यामुळे सुद्धा मला आता बरोबर इथून चांगला स्ट्रेच येतोय. आणि ही जर फ्लेक्झिबिलिटी असेल तर हळूहळू तो पाय वरती घेत जायचा, हा स्ट्रेच करायचा. रिलॅक्स. पुढचा स्ट्रेच बघूयात.
पाय असं फोल्ड करायचा आहे, दुसऱ्या पायाची टाच, आता मी डावा पाय फोल्ड केलेला आहे आणि या उजव्या पायाची टाच आहे ती मी अशी ठेवलेली आहे डाव्या पायाच्या अगदी टोकाशी. दोन्ही पाय असे उचललेत. आता प्रसाद आता त्याच्या उजव्या गुडघ्याने माझ्या डाव्या पायाच्या टोला प्रेशर करणार आहे, ज्यामुळे माझी टाच बरोबर हिपला लागते. त्याच वेळेस दोन्ही हातांनी सिमिलर प्रेशर, सिमिलर सारखा ताण देतोय तो, आणि तो जमेल तितका. हा जर पोट जास्त असेल, वजन जास्त असेल, पाय जाड असतील तर मग एवढा ताण बसणार नाही. तो तुम्हाला थोडासा मग अलगद असा ताण द्यावा लागेल. अजून प्रेशराईज कर, अजून प्रेशराईज. येस. आता मला तुम्ही सांगा की यामध्ये नक्की माझ्या कुठल्या पायाला स्ट्रेच येत असणार? गेस करा पटकन, उत्तर मी देते. तुम्हाला आता दिसत असेल या पायाची स्ट्रेचिंग, या पायाची एक्सरसाइज घडते, पण आता माझ्या उजव्या पायाच्या या भागाला अगदी पेटके येत आहेत. याप्रमाणे तो ताण, तो प्रेशर आहे, पेटके येत आहेत या पाय. रिलॅक्स. ही फ्लेक्झिबिलिटी हिप जॉईंटपासून, ग्रॉइन्सपासून फ्लेक्झिबिलिटी वाढते. तर अशी ही कणकण मेहनत जर आपण फिटनेसमध्ये घेतली, सर्वच स्नायू यामध्ये शिथिल राहतात, रिलॅक्स राहतात, त्यांची फ्लेक्झिबिलिटी वाढते. हां, करेक्ट. आता इथे बरोबर स्ट्रेच. आता हा स्ट्रेच आपण जरा कायम ठेवूयात. रिलॅक्स. हां, आपल्याला या फिटनेसमध्ये ना या सर्व स्ट्रेचेसचा समावेश केला पाहिजे. कारण फिट म्हणजे काय, तर फिट शब्दाचा अर्थ हा फार सुंदर जातो. हा फिट फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ, इंटेन्सिटी इज आय, आणि टी म्हणजे टायमिंग. तर आपल्या या स्ट्रेचेस किंवा योगासनाची प्रॅक्टिस, एक्सरसाइज यामध्ये फ्रिक्वेन्सी असणं, सारखं सारखं करणं हे फार गरजेचं आहे. आणि यासाठी सातत्य, रेग्युलर, सारखं सारखं. त्याच वेळेस ही स्ट्रेचिंग आता आपण एकदा केली, पण ती पुन्हा एकदा जेव्हा आपण करतो तेव्हा त्यामध्ये आयचा समावेश म्हणजे इंटेन्सिटी पाहिजे. जर सुरुवातीला 30 सेकंड्स 40 सेकंड्स मी सांगितल्याप्रमाणे तो स्ट्रेच टिकवला, पुढे जायचे, इंटेन्सिटी वाढवायची. तो स्ट्रेच इथपर्यंत होता, असा इथपर्यंत होता, तर तो जरा अजून खाली जाऊ द्यायचा. दिस इज इंटेन्सिटी. अँड व्हॉट इज टायमिंग? ड्युरेशन. ड्युरेशन वाढवत जायचं. एफ म्हणजे सुरुवातीला फ्रिक्वेन्सी, सारखं सारखं, एकच स्ट्रेच 3 वेळा, एकच स्ट्रेच 5 वेळा. नंतर इंटेन्सिटी. इंटेन्सिटी म्हणजे पहिल्या वेळेस जो स्ट्रेच केलेला तो अर्धा मिनिटाचा असेल, तर नंतर आहे त्यामध्ये अजून तीव्रता पाहिजे. त्याचा मराठीत शाब्दिक अर्थ आहे तीव्रता. तर ती तीव्रता म्हणजे स्ट्रेचिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट्स. तर या इम्प्रूव्हमेंट्स करा. आणि टायमिंग वाढवा म्हणजे ड्युरेशन. सो बी फिट. आता आपण पुढच्या स्ट्रेचिंगकडे वळूया. पुढची स्ट्रेचिंग आहे ती शीर्ष अंगुष्ठासनाची. दोन्ही पाय पहिले सरळ ठेवायचे, दोन्ही हातांची बोटं अशी ठेवायची, हात वरती घ्यायचे आणि खाली वाकायचे. आता माझा रोल इथपर्यंत. मग आता याच्या पुढे प्रसाद दादा माझ्या दोन्ही हातांच्या मध्ये अगदी कण्यावरती त्याचा एक हात ठेवणार आणि दुसऱ्या हाताने मी बास म्हणेपर्यंत तो पुढे ताण देत जाणार. बास प्रसाद दादा. रिलॅक्स. हा ताण, यामुळे शोल्डर मधला स्टिफनेस अख्खा निघून जातो. किती सुंदर ताण आहे हा, तुम्ही करून पाहू शकता. फक्त यामध्ये प्रसाद दादाने जर त्याला घाई केली असती आणि पुश केलं असतं पुढे, तर मग माझे मसल्स सोर होण्याची शक्यता आहे. पण त्याने काय केलं, फर्स्ट टू एंड तो अगदी स्लो 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 जात गेला आणि त्यामुळे मी बास म्हटले की तो तिथपर्यंत थांबला. तो स्ट्रेच मला आल्हाददायक होता, तो स्ट्रेच मला रिलॅक्स करणारा होता, बरं वाटणारा होता. आणि यामुळे आता मी जेव्हा हे आसन सोडलं त्यानंतर माझ्या स्नायूंमधून जो हलकेपणा मला जाणवला ना, तो तुम्हाला जाणवावा. तर तसा तुम्ही हा स्ट्रेच करून पहा. हा एक शीर्ष अंगुष्ठानाचा स्ट्रेच आहे. तो मी आता उजवा पाय पुढे ठेवून केलेला, एकदा डावा पाय पुढे ठेवून करू. या साईडला
रिलॅक्स. या, करेक्ट. आता आपण दंडायम जानुशिरासनाचा स्ट्रेच करूया. सुरुवातीला स्ट्रेच केला ना तो हा साईडवाला होता, साईडचा होता. आता ही फ्रंट स्ट्रेचिंग आहे. फ्रंट स्ट्रेचिंग खूप उत्तम, ही सुद्धा करायची आहे आपण. यामध्ये जराशे मुवमेंट्स आहेत ते थोडेसे आपले डिफर होणार. यामध्ये आपले बरोबर कंबर आहे ती बाजूला जाण्याची, क्रॉस डायगनल जाण्याची शक्यता असते. तर समोरच्या पार्टनरच्या दिशेनेच आपलं पूर्ण फेस असला पाहिजे. शोल्डर्स, चेस्ट आणि वेस्ट. आणि यामध्ये सुद्धा त्याने ऑपोजिट प्रेशर्स वापरलेले आहेत. राईट हँडने पुश करणे आणि लेफ्ट हँडने पुल करणे. अजून घे, अजून 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 अजून. रिलॅक्स. ग्रेट. लेग चेंज करूया. स्ट्रेट ठेवण्यामध्ये आपली सुद्धा यामध्ये मेहनत पाहिजे. घेणारा स्ट्रेचिंग नीट घेईल, पण आपण मरगळ केली तर या मरगळमुळे आपण बाकी मसल्स आहेत ते लूज सोडू शकतो. रिलॅक्स. ओके. आता आपण एकपाद शिरासन पाहू. आधी मी हे आसन करते आणि त्यानंतर या आसनामध्ये प्रोग्रेस करण्यासाठीचा PNF स्ट्रेच तुम्हाला सांगते. हे आसन बऱ्याच जणांना जमावं अशी इच्छा असते. मग हे आसन करायचं कसं, त्याची पूर्वतयारी काय आहे, तर हे PNF स्ट्रेचिंगमधून पॉसिबल आहे. अशा ग्रुप ॲक्टिव्हिटीज आहेत ना, यामुळे आपण आणखीन ॲक्टिव्ह होतो आणि हे पार्टनर स्ट्रेचिंग्समुळे आपल्याला आपले स्ट्रेचेस आहेत लक्ष देण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी सोपं जातं. आता यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे जो तुम्हाला आता दिसत नाही आहे, कारण तो पाठीमागे आहे ती क्रिया घडते. प्रसाददादाने त्याच्या गुडघ्याने माझ्या पाठीच्या कण्याला पुढे प्रेस केलेलं आहे. कारण जर ते प्रेस नाही केलं ना, प्रसाददादा पाय काढ एक मिनटं. हां, पाय पाय हाताने पकड, हाताने पकड. जर त्याने या गुडघ्याने प्रेस नाही केलं ना तर माझी पाठ अशी होऊन जाणार आणि मी मागे पडू शकते. पण त्याच जागी जर त्याने प्रेस केलं, प्रेस कर आता, येस, पुढे शिफ्ट झाले मी. मग त्याने काय केलंय, इथे सुद्धा दोन ऑपोजिट फोर्स यूज केलेत. गुडघ्याने पुढे पुश केलेला आहे आणि हाताने तो पाय मागे तो घेतोय. आता कंप्लीट घे. हे असं करता 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 तो पाय आपला असा मागे जायला पाहिजे. कुर्मासनाची स्ट्रेचिंग आहे ती आता आपण पाहूया. पायात अंतर घेऊन दोन्ही पाय फोल्ड. आता हे कुठे ज्यांची फॉरवर्ड बेंडिंग जास्त आहे त्यांनी या स्ट्रेचेसचा सराव करा. कुर्मासन केल्यानंतर सुद्धा पोट वरती राहतं आणि ते पूर्ण अजून आपण त्या आसनामध्ये जाण्यासाठी वरून जर एक प्रेशर आला तर हे आसन पूर्ण होतं. रिलॅक्स. आता लेग टू टच, म्हणजे सर्वांना हा फॉरवर्ड बेंडमध्ये कधी एकदा हे पश्चिमोत्तानासन आपलं पूर्ण होतं आहे. याचा सराव हा कित्येक महिने सुरू असतो. पण या सरावामध्ये PNF स्ट्रेचचा समावेश केला तर तुम्हाला काही दिवसांमध्येच हे आसन आहे ते पूर्ण जमेल. यासाठी तुम्ही समोर काहीतरी एक सपोर्ट घ्या, म्हणजे पाय पुढे ढकलले जाणार नाही. मग मी आता माझ्याकडे टेबल होता तो समोर ठेवलेला आहे. तुम्ही ते भिंत घेऊ शकता, टेबल घेऊ शकता, एनिथिंग. आणि यामध्ये माझी टास आणि माझे टोज हे दोन्ही लागलेले पाहिजेत. पण याच वेळेस बरोबर ते स्ट्रेट माझ्या रेषेत, स्टर्नम बोन आणि नोजच्या सरळ लाईनीत तो असला पाहिजे. गुडघे स्ट्रेट, हामस्ट्रिंग स्ट्रेच. आता यामध्ये मी पुढे हात घेते. ते हात सध्या इथे टोजवरती, टेबलवरती कुठेही ठेवू शकता. एवढं केल्यानंतर सुद्धा किंवा इथपर्यंत तुम्ही जात असाल इथपर्यंत, तर इथून पुढे प्रसाददादा माझ्या लोअर बॅकला पुश करतोय.
हा पुश मिळाल्यामुळे की नाही मला इथून काहीच ताण द्यायची गरज नाहीये आणि इथून ताण न दिल्यामुळे काही दुखणार पण नाही. तो फक्त लोअर बॅक मधून प्रेशर मिळतोय. तसं तर एक मिनिट आता आपण हा प्रेशर आहे ना तो देण्यासाठी असं बसू सुद्धा शकतो, पण आता जो वरती बसणार आहे तो माझ्यासारखा हलका असेल तर ठीक आहे, कारण की हा प्रेशर जेव्हा आपण देतो तेव्हा नाहीच जमा असा प्रेशर द्यायचा आहे. म्हणजे प्रेशर एवढा द्यायचा नाही आहे, कारण की आपण बसलो तरी ते ऑटोमॅटिकली खाली जाणार आहे. अगदी हलका प्रेशर या स्ट्रेचिंगमध्ये द्यायचा आहे. तू तर पूर्ण बसलीस तो. माझ्यासारखी पार्टनर निवडा, म्हणजे बारीक असावी वरची व्यक्ती, म्हणजे आपल्याला फॉरवर्ड बेंड करण्यासाठी एक हलका प्रेशर मिळेल. आपण साईड स्ट्रेच सुद्धा यामध्ये करूया. पायांमध्ये सारखा डिस्टन्स दोघीने सुद्धा ठेवायचा आणि हा डिस्टन्स ठेवल्यानंतर मी गायत्रीचा खालचा हाताची बोटं पकडणार आहे आणि गायत्री माझ्या वरच्या हाताची बोटं पकडणार आहे. आता यामध्ये नीट हा स्ट्रेच समजून घ्या. मी गायत्रीच्या वरच्या हाताला स्वतः वरती ताणणार आहे आणि गायत्री माझ्या खालच्या हाताला खाली ताणणार आहे. हे दोन्ही ताण एकाच वेळेस. अजून खाली ताण तू. तर गायत्री खाली ताणते जास्तीत जास्त आणि मी वरती ताणते. हेच आहेत आयसोमेट्रिक प्रेशर्स. कारण फिजिओथेरपिस्ट पण स्पॉन्डिलायसिसचा त्रास असेल तर तेव्हा काय करतात, ही एक्सरसाइज सांगतात. हाताने मानेला पुश करायचं आणि मानेने हाताला. यामध्ये काय होतं, या एका स्नायूच्या आजूबाजूचे सर्व स्नायू गट त्याला सपोर्ट करतात. सिमिलर प्रेशर. आणि हाच प्रेशर मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं, जेव्हा पंजा तर यामध्ये तू ढकल, मी पण ढकलते. यामध्ये काय होतं, हे ढकलण्यासाठी इथे हाताचे स्नायू, इथे सगळे स्नायू हेल्प करतात आणि मग मी जिंकते. हां, समोर बघायचं एकमेकींकडे. गुडघे सरळ असले पाहिजेत आणि जास्तीत जास्त खाली. अजून खाली. यस, समोर बघ. तू जरा अशीच थांब. यामुळे आता हा स्ट्रेच जर आपण दिला ना एकमेकांसोबत, तर पूर्ण स्ट्रेच हा इथे पायाला जाणवतो. तोच कर्व आहे ना जो अधोमुख श्वानासनात मिळतो, तो कर्व आपल्याला इथे मिळतो. मान समोर ठेवली तर तो कर्व पूर्ण पाठीला असा मिळत असतो. हलकासा सी असा आकार येतो. फार महत्त्वाचे आहेत हे स्ट्रेचेस. बॅकवर्ड बेंडिंग चेक करू. असे हात लॉक करायचे आहेत आणि आता इथे माझा फार महत्त्वाचा यामध्ये रोल असणार आहे, कारण बॅलन्स अख्खा तिचा माझ्यावरती असणार आहे. मग मी माझ्या पायांची आणि हातांची स्थिती कशी ठेवली पाहिजे ते पहा. पायांमध्ये अंतर ठेवून मी पहिले माझे गुडघे वाकवले, हात माझ्या गुडघ्यांवर ठेवले आणि मग माझ्या कमरेतून एक लिफ्ट दिला, कारण तिचे पाय आहेत ते वरती आधांतरी राहिले पाहिजेत आणि तिने मात्र पूर्ण शरीर हलकं सोडून द्यायचंय. आणि हळू उतरवायचंय, कारण वरची व्यक्ती ती बॅकवर्ड बेंडिंग मधून परत येते ना. मग बॅकवर्ड बेंडिंग मधून परत येताना तिला काही त्रास होऊ नये. ठीक आहे. आणि हे मात्र लक्षात घ्या आता की वरती असावी ना ती बारीक व्यक्तीच असावी, खालची व्यक्ती आहे तिचं वजन जास्त असावं. जर हे उलटं झालं असतं तर ते तुम्ही समजा काय होईल ते. घेणारच नाही तसं. आणि जे बॅकवर्ड बेंडिंग्स आहेत ना, जे इतर व्यायाम प्रकार आपण करतो, योगासनं करतो, त्यामध्ये आपण ब्रिथलेस होण्याची शक्यता असते, कारण सगळे स्ट्रेचेस आहेत ते आपल्याला चेस्ट अँड बॅकमधून स्वतः लावायचे असतात. पण ही बॅकवर्ड बेंडिंग होती गायत्रीने केलेली, ती कशी होती, मी तिचं वजन घेतलेलं. आता या बॅकवर्ड बेंडिंगमध्ये सुद्धा काही अजून एक्सरसाइज आहेत ते करूया आपण. पुढे हो. एक एक हात आता खालूनच घेते मी. एक एक हात आपण समोरच्या व्यक्तीचे घ्यायचे, ते आता वरती उचलायचे. तिची 4 बोटं आहेत नाही ती अशी घट्ट पकडायची. घट्ट पकडल्यानंतर समोरच्या व्यक्तीची कॅपॅसिटी काय आहे त्यानुसार तिला वरती उचलायचं. इथपर्यंत थांबलात तरी चालेल.
इथपर्यंत आलात तरी चालेल. तू सोडून दे, पूर्ण शरीर समोरच्या व्यक्तीने सोडून द्यायचं आणि आपण धरायचं तिला. येस, व्हेरी गुड. यामध्ये मान खाली ठेवून हा एक रिलॅक्सेशन स्ट्रेच मिळतो. आणि मान मागे ठेवून सुद्धा, फक्त मान मागे ठेवल्यानंतर तुमचा श्वास अडकू नये, श्वास नॉर्मल असावा. हा स्ट्रेच जेवढा जमतोय तेवढा. आता गायत्रीची फ्लेक्झिबिलिटी असल्यामुळे मी इथपर्यंत जाऊ शकते. तिचे नीज फोल्ड करून मी त्याच्यावरती माझ्या गुडघ्यांनी हलकासा प्रेशर देऊन तिचे पाय डोक्याला सुद्धा लावू शकते. पण हे फ्लेक्झिबिलिटीवर अवलंबून आहे. आता मी यामध्ये माझ्या गुडघ्यांनी पायानं प्रेशर दिला. जर फ्लेक्झिबिलिटी नाही आहे तर हा स्ट्रेच कसा द्यायचा ते सुद्धा सांगते. तर कमी बेंडिंग वापर, हात दे, हां, आणि फक्त गुडघे वाकव. मी माझ्या गुडघ्यांनी बरोबर हा ताण देणार. इथपर्यंत आला तरी चालेल हा ताण, इथपर्यंत, किंवा मग सरळ पोटावरती झोप आणि हा स्ट्रेच बरोबर आपण असा देऊ शकतो. रिलॅक्स. पवनमुक्तासनाचा आता आपण स्ट्रेच बघूया. माझे दोन्ही पाय इथे असे असणं फार गरजेचं आहे, कारण तिचे गुडघे माझ्या बरोबर पूर्ण फूटच्या मध्यभागी प्रेशर देणार आहेत. त्याच वेळेस माझे लेग्स जॉईंट ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. हात खाली घ्यायचे आणि समोरच्या व्यक्तीने वजन टाकायचं पायांवर. याने काय होईल माहिती आहे, पवनमुक्तासन करत असताना ॲक्च्युअल प्रेशर्स आपल्या पोटावरती येत नाहीत जर फ्लेक्झिबिलिटी ग्रॉइन्समध्ये नसेल तर. यामुळे फ्लेक्झिबिलिटी वाढते. कंटिन्यू ठेव प्रेशर अजून 10 सेकंड्स. ठीक आहे. मॉर्निंग स्टार स्ट्रेच सुद्धा करूया आपण. हा स्ट्रेच आहे ना, जेव्हा गरज असते शरीराला तेव्हा आपण करून पाहायचा. सर्व स्टिफनेस यामध्ये निघून जातो. यामध्ये पण मी एका साईडला अशी बसू शकते, ज्यामुळे तिच्या एकदम साईडला चांगला ताण येईल आणि तिला रिलॅक्स वाटेल. किंवा हा प्रेशर हाताने सुद्धा देऊ शकतो हा आपण. कारण काय होतं, जर प्रेशर नाही दिला ना तर ज्यांचं पोट जास्त आहे, ज्यांचे पाय जास्त आहेत किंवा स्टिफनेस आहे बॅकमध्ये, त्यांच्या पायमध्ये असं गॅप राहणार, असे राहणार ते. आणि जर प्रेशर गायत्रीने दिला तर तो पाय हळूहळू खाली जाईल आणि तो ताण इथे येईल. कारण या आसनामुळे बाकी बेनिफिट्स होणारे असतात ना, गॅसेसचे त्रास, लिव्हरचे त्रास, किडनीचे त्रास हे जाणारे असतात. पण ते ना जर योग्य प्रमाणे स्ट्रेच केला नाही तर नाही ते त्याच्यावरती इफेक्ट होत. दुसऱ्या बाजूला पण हां, हाताने असा प्रेशर करायचा. बस. प्रेशर्स मात्र आता प्रसादाने प्रेशर्स दिले, गायत्रीने दिले, हे सगळे प्रेशर्स आहेत ना ते एक सिमिलर स्ट्रेच आहे. म्हणजे हा कसा स्ट्रेच आहे, एकदा तो ताण दिला की 40 सेकंद तिथून हलायचंच नाही. तो ताण म्हणजे एकदम स्टेडी स्टॅच्यू असा असला पाहिजे. त्याला आपण अजून एक्स्ट्रा किंवा कमी किंवा थरथरणे हे सगळे मुवमेंट्स त्याच्यात इन्क्लूड करता कामा नये. एकदम स्टेडी पोश्चर असेल आणि त्यामध्ये ब्रिदिंग नॉर्मल असेल तर त्यालाच स्ट्रेचिंग म्हणतात. तेव्हाच तो मसल आहे तो रिलीफ होणार. त्यामधला सोअरनेस, तुमचे जर मसल्स दुखत असतील आधीच्या कुठल्या व्यायाम प्रकारामुळे, कालच्या एक्सरसाइजमुळे, तर तो सोअरनेस सुद्धा निघून जाईल. लॅक्टिक ॲसिड जे साठलेलं असतं मसल्सवरती, ज्यामुळे मसल पेन होत आहेत असं आपल्याला फिलिंग असते, सतत सेन्सेशन्स असतात, ते लॅक्टिक ॲसिड परत स्प्रेड होऊन तो मसल रिलॅक्स होतो, लॅक्टिक ॲसिड निघून जातो. आणि मला वाटतं स्ट्रेचिंगला दुसरा शब्द असेल तो म्हणजे थांबणे, स्टेडी राहणे. तो स्ट्रेच दिल्यानंतर त्यामध्ये थोडा वेळ होल्ड करणे फार महत्त्वाचं आहे. हो, आणि त्याचे एक लिमिट सुद्धा आहे. आपण 40 सेकंड्स प्लस अशीच आपली इंटेन्सिटी वाढवत जावी. तर आता आपण पुढचा स्ट्रेच आहे तो करूया, शलभासनाचा करूया. मी घेते. गायत्री पोटावर झोपलेली आहे आणि आता यामध्ये एक शलभासन आसनामध्ये थोडंसं तिचे पाय आहेत ते स्प्रेड करते. सध्या आपण याच लेवलवरती पाहूया. असे स्प्रेड करून मी जरा पुढे आले, मी स्क्वॉट केलेला आहे आणि माझ्या गुडघ्यांवरती गायत्रीचे पाय असे ठेवलेत. ते गायत्रीने पूर्ण मेहनत घ्यायची ती फक्त गुडघे सरळ ठेवण्यावर. जर इथे समोरच्या व्यक्तीचे पाय उचलण्याची, लिफ्टिंग करण्याची ताकद कमी असेल तर अजून खाली जा.
कमी लिफ्ट करू देत त्या व्यक्तीला. जर तिची ताकद जास्त असेल, नी स्ट्रेट ठेवून ती उचलू शकते, तर मग हळूहळू हळूहळू यायचं वर. येस, आणायचं इथपर्यंत. लहान मुलांची वगैरे स्ट्रेचिंग्स घेऊ शकता तुम्ही. असा ताण द्यायचा, मग खेचू शकतो आपण यामध्ये. आणि आसन मात्र सोडत असताना बॉटम जिथून सुरुवात केलेली तिथे मी एंड केला, तिथे मी तिचे पाय आहेत ते पोचवले. आता विलोम आसनाचा एक स्ट्रेच आहे, तो करू आपण. ज्यांना सर्वांगासन, आधी मी ते आसन दाखवते, एक मिनिट. हे सर्वांगासन, हलासन, ही अशी आसनं जेव्हा जमत नाहीत ना, त्यासाठी एक ट्रिक आहे, म्हणजे पार्टनर स्ट्रेचिंगची, ती आपण करू शकतो. माझ्या ऑपोजिट साईडला आहे. आता डोक्याच्या दिशेने ती आल्यानंतर मी माझे दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून कंबर उचलून तिच्या हातात फक्त पाय द्यायचे. ते पाय आहेत ते तिने गायत्रीने टाचेला पकडायचे, बरोबर टाचेला. त्यावेळेस माझे टोज आणि नीज हे स्ट्रेच असलेले असावेत, सरळ असावेत. ती तिकडे खेचत जाईल तिच्याकडे, आणि तेही माझी कॅपॅसिटी बघत, म्हणजे समोरच्या व्यक्तीची कॅपॅसिटी बघायची. आणि आपोआप कंबर हळूहळू वरती लिफ्ट होते. हेच विलोमासन सुद्धा सर्वांगासनामध्ये जाण्यासाठी सुद्धा आपण असाच प्रेशर करू शकतो. गायत्रीने पूर्ण माझे पाय पकडून ठेवलेले आहेत आणि मी फक्त पाय स्ट्रेट ठेवलेले आहेत. मग आपण हाताने कंबर पकडायची. मग गायत्री हळूहळू, तिला कॉन्फिडन्स असेल माझ्यावरती, तर मग ती हळूहळू सोडू शकते हात, आणि बॅलन्स आपण करायला शिकू शकतो. मग स्ट्रेच. यामध्ये समोरच्या व्यक्तीला जो स्ट्रेचिंग करतोय त्याची कॅपॅसिटी लक्षात येणं फार महत्त्वाचं. नाही तर झटका देणं किंवा पटकन खेचणं या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या स्नायूंना, मसल्सला सोड होऊ शकतं, किंवा लगेच लसू शकतं, चमक भरू शकते कमरेमध्ये. त्यामुळे जो व्यक्ती स्ट्रेचिंग घेणार आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि एकदम आरामात हळूहळू हे स्ट्रेचेस द्यायचे आहेत. आणि खूप आनंददायी स्ट्रेचेस असतात हे सगळे. म्हणजे आम्ही जेव्हा दोघी एकत्र स्ट्रेचिंग करत असतो, अशी पार्टनर स्ट्रेचिंग करत असतो, तेव्हा जे हलके हलके ताण भेटतात, स्वीट स्ट्रेचेस असतात. म्हणजे दुखडे भाग जे आहेत ना, म्हणजे दुखतंय असं वाटतं, पण त्यामध्ये पण एक मजा असते, एक आनंद असतो त्या स्ट्रेचमध्ये. आणि जो स्ट्रेच सोडतो ना आपण, तो स्ट्रेच सोडल्यानंतर रक्त असं वाहतं की शरीरात रक्त खेळतंय, खळखळतंय, असं ते सेन्सेशन्स असतात. एवढं रिलीफ, एवढं इझी आपलं शरीर होतं, एवढं हलकं होऊ शकतं. आता योग मुद्रासनाचा स्ट्रेच कर. हां प्रसाद, आता तू ये. काही काही जणांचे हात पूर्ण मागे लॉक सुद्धा होत नाही, तर ते हात आपण असे ठेवून सुद्धा, जी मी स्थिती आता करणार आहे तो प्रसाद आता वरती लिफ्ट करतो, हे सुद्धा करू शकतो. आणि ज्यांचे हात असे लॉक होत आहेत ते हात सरळ लॉक करून सुद्धा हात उचलू शकतात. पुढे वाकायचं आहे आणि मग प्रसाद आता जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं तो स्ट्रेच करेल. बस इथे पण मी बस म्हटल्यानंतर प्रसादाने 1% स्ट्रेच हलका केला. फर्स्ट आपल्याला 100% स्ट्रेचमध्ये जायचं आहे आणि मग 99 वर यायचं आहे. आलं लक्षात? 1% कमी करायचा प्रत्येक स्ट्रेच. ठीक आहे, असा हा स्ट्रेच आहे. अजून पुढचा स्ट्रेच आहे तो क्रौंचासनाचा. घे प्रसाद. आता मी हा पाय वरती उचललाय. प्रसाद दादाने बरोबर मागे तेच एकपाद शिरासनात केलेलं ना, तसंच त्याने मागे गुडघ्याने मला पुश केलंय पुढे, नाहीतर मी मागे कलांडू शकते. पुश केलेला आहे एका बाजूला आणि एका बाजूला तो पुल करतोय लेग. करेक्ट.
हलका झाला अक्षरशः पाय. आता डावा पाय. कितीही तो ताण सुरुवातीला एवढा असू देत, बिगिनरचा पहिले एवढा असेल आणि मग तो प्रोग्रेस करत करत काही जणांचा इथपर्यंत जाऊ शकतो आणि काही जणांचा पूर्ण मागे पण. रिलॅक्स. आता ऊर्ध्व हस्तोत्तनासनामध्ये आपण हा स्ट्रेचिंग पाहू. रिब्सना ओपन आणि शोल्डर्स पूर्ण ओपन करणारा आपले इंटरकोस्टल मसल्स जे ब्रिदिंगशी कनेक्टेड असतात त्यांना स्ट्रेच आणि ओपन करणारा हा एक PNF स्ट्रेच आहे तो बघा. पायांमध्ये अंतर ठेवून ऊर्ध्व हस्तोत्तनासन हे असं असतं, पण यामध्ये एक साईड्सनं आपण हात घ्यायचे आहेत. मागून प्रसाद दादा बरोबर ब्रेस्टला पकडणार आणि त्याच्या दिशेने मागच्या दिशेने तो खेचणार. बस बस बस. हा स्ट्रेचिंग वरती झाला आणि एक खाली पूर्ण साईड्सना सुद्धा बरोबर शोल्डर लेवलने तो मागे आला. हा रिलॅक्स. आणि एक ओपन हँड्सने क्रॉस. यामध्ये मात्र मी थोडीशी बॅकवर्ड बेंडिंग केली. खरं. रिलॅक्स. आता कटिबंधासनाचा स्ट्रेच. हा पाय एकतर वरून खाली घ्या किंवा खालूनच असा पूर्ण बाजूला घ्या. हा सरळ करायचा आहे. सरळ करून तो पहिले आता प्रसादाने त्याच्या पायाच्या वरती माझा अँकल येईल त्याप्रमाणे तो पाय ठेवलेला आहे. नीट बघून घ्या. आणि तो आता त्याचा पाय हळूहळू पुढे 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 घेतोय आणि इथे माझी स्ट्रेचिंग असल्यामुळे मी त्याला ॲट द लास्ट एंडला मी बास सांगेन, पण इथे मग आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण साईड स्ट्रेच करू शकतो आणि तो हळूहळू वाढवू शकतो. त्याचसोबत याच पायासोबत खालचा पाय पहा. तो खालचा पाय माझा वरती उचलला जाऊ नये यासाठी प्रसाद दादाने तिथे एक अडवलेला आहे त्याच्या दुसऱ्या पायाने. ही स्ट्रेचिंग आता मी बास सांगेपर्यंत अजून घे, जेवढी शक्य आहे तेवढी. हां घेत चल. माझ्यासोबत समोरच्या व्यक्तीची सुद्धा स्ट्रेचिंग होणार आहे यामध्ये. प्रसाद दादाचे सुद्धा पाय स्प्रेड झालेले आहेत. येस. आणि आता यामध्ये जर त्रास होत असेल आपल्याला तर थोडा पाय असा वर ठेवू शकतो आपण असा. आणि जर जमत असेल तर आपण तो पूर्ण असा खाली 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 आणत जायचा आणि मग फायनली प्रसाद दादा खालचा पाय काढणार आणि मग मी तो पाय जमिनीवर ठेवणार. एंड. आता लेफ्ट लेग स्ट्रेच करू. यावेळेस मी हा पाय वरून घेते. आता घे बाजूला. फर्स्ट बिगिनर स्ट्रेच हा इथपर्यंत आणि मग नंतर प्रॅक्टिशनर स्ट्रेच वाढवत जायचा. रिलॅक्स. नेक्स्ट स्ट्रेच. तुझे स्ट्रेचेस तर मस्त झालेले आहेत, तर आपण तुझे स्ट्रेचिंगचे आसनं दाखव ना जरा. ओके. हां माईकची सेटिंग काहीतरी. विश्वामित्रास. हे आहे हनुमानासन. आता मी करते ध्वजासन.
अशी सर्व स्ट्रेचेसची आसनं आहेत ती आपण आणखीन ॲडव्हान्स स्टेजपर्यंत जाऊ शकतो. कसं तर राहतो पण ट्विस्टिंगची एकदम लास्ट स्टेज, जास्तीत जास्त ट्विस्टिंग. मस्त गायत्री. आणखीन गायत्री एक दोन. हो. मूलबंधासन. कंदबिडासन प्रसादादाने केलंय. मस्त. तर असं तुम्ही एकत्र घरामध्ये तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींसोबत हे सगळे PNF स्ट्रेचेस करा. या स्ट्रेचेसमुळे तुमचे शरीर अगदी हलकं होईल आणि योगासनं तुमच्याकडून खूप छान जमतील. इतरही व्यायाम प्रकार आहेत ते आपल्याला खूप चांगले जमू लागतील. असे ग्रुप ॲक्टिव्हिटीज आहेत ते आत्ता ट्रेनर्सने त्यांचं संशोधन केलं. कारण जसे ॲरोबिक्स किंवा जिममध्ये एकत्र येऊन व्यायाम करणे, प्राणायामाला एकत्र येऊन प्राणायाम करणे, योगासने करणे, यामुळे खेळतं वातावरण एक राहतं. त्यामुळे खेळीमेळीने आपण आता हे जे PNF पाहिलं ते आपण खेळीमेळीने केलं तर अजून त्यातला उत्साह वाढतो. आणि बरेच जण जर कोणाला आळस असेल व्यायाम करण्यासाठी तर त्याने दुसऱ्याची मदत घ्यावी आणि दुसऱ्याकडून स्ट्रेचेस करून करून आपले जे मसल्स वगैरे सगळे स्टिफ झाले असतील ते रिलॅक्स करावे. म्हणजे दुसऱ्याचा आधार घेऊन तरी आपण स्टार्ट केली पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. आणि तुम्ही आत्तापासून सुरुवात करा. आता तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही स्टार्ट करा PNF स्ट्रेचिंग करायला घरातल्या घरात. आज संडे आहे, मस्त वेळ आहे. तर सर्वांनी हे PNF स्ट्रेचेस आहेत ते रोज घरच्या घरी करा आणि योगासनं खूप छान तुमच्याकडून होऊ देत. धन्यवाद.